श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. रामकृष्ण हरी. प्रयाग क्षेत्रापासून साधारणतः 30 मैलाच्या अंतरावर कौशांबी नावाचं शहर होतं. पांडवांनी आपली हस्तिनापूर नगरी जेव्हा यमुनेच्या प्रवाहामध्ये वाहून गेली तेव्हा या ठिकाणी आपली राजधानी आणल्याची कथा सांगितली जाते. प्रयागहून आचार्य निघाले आणि आपल्या शिष्यांसमवेत या कौशांबीला येऊन पोहोचले. या नगराच्या मुख्य मार्गावरनं जात असताना आचार्यांच्या कानावर एक दारुण असा आर्तनाद आला. त्या करुण स्वरामुळे आचार्य व्यथित झाले आणि त्या आवाजाचा माग घेत एका घरापाशी येऊन पोहोचले. चौकशी केली असं कळालं एका ब्राह्मणाचं ते घर. वृद्ध असणारे दोघेही पतिपत्नी, त्यांचा एकुलता एक मुलगा काळाच्या ओघात अकस्मात मृत्यू पावला होता. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या या जाण्यानं व्याकुळ झालेले आईवडील शोक करत होते, रडत होते. आजूबाजूला आलेली लोकसुद्धा दुःखानं व्याकुळ झाले होते. आचार्यांनी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण आचार्यांच्या त्या शब्दाने या मातापित्यांचं सांत्वन होत नव्हतं. तुमच्यासारख्या संन्याशांना पुत्रनिधनाचं दुःख काय असतं हे काय माहिती, कारण त्याकरता अगोदर मायबाप व्हावं लागतं, तेव्हा पुत्रप्रेम कळतं. इहलोकीचं हे दुःख आमच्या वाट्याला आलं आहे, आपण काही करू शकणार आहात का याच्यात? तुमच्या या संन्याशी असण्याचा आम्हाला काय उपयोग आहे? ज्यांना प्रत्यक्षात काहीच करता येत नाही ते केवळ कोरड्या शब्दाने सांत्वना देत असतात. हे ऐकल्यानंतर आचार्यांचं अंतःकरण व्याकुळ झालं. आचार्य त्या बालकाजवळ आलेत, डोळे बंद केलेत. त्या स्थानिक असणाऱ्या नगरदेवतेची, मुकांबिकेची प्रार्थना केली. आजूबाजूचे सर्वजण हा सर्व प्रसंग पाहत होते. आचार्यांनी भगवतीच्या स्तवनाला प्रारंभ केला. आपला हात या बालकाच्या सर्वांगावरनं फिरवला आणि आश्चर्य घडलं. या शरीरामध्ये पुन्हा प्राणसंचार होऊन श्वासोश्वास सुरू झाला. नुकताच झोपेतून उठावा तसं जांभई देत हातपाय हलवत आपला मुलगा उठून बसला हे पाहून या वृद्ध आईवडिलांच्या आनंदाला कुठली मर्यादा राहिली नाही. सर्वांच्या अंतःकरणामध्ये आचार्यांविषयीचा आदर दुणावला. आचार्यांचा जयघोष करायला लागले. कौशांबीचं सर्व वातावरण त्या दिवशी आचार्यमय झालं होतं. तेथे असतानाच आचार्यांना एक बातमी कळाली. प्रसिद्ध मीमांसक कुमारील भट्ट हे जवळच असणाऱ्या सिद्धपूर किंवा ज्याला रुद्राक्षपूर असं म्हणतात, जे कौशांबीपासून जवळ आहे, तेथे तुषाग्नी भक्षण करून आपला प्राणत्याग करीत आहे. कुमारील भट्टांचं सर्व चरित्र आचार्यांच्या डोळ्यासमोरून सरकलं आणि आचार्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, आपल्याला कुमारील भट्टांकडे भेटण्याकरता जायचं आहे. प्राचीन भारताच्या धार्मिक आचार व विचार क्षेत्रामध्ये कुमारील भट्टांचं कार्य खूप श्रेष्ठ आहे. बौद्ध आणि जैन या अवैदिक पंथीयांनी जेव्हा वैदिक कर्मकांड आणि तत्त्वज्ञान याच्यावर प्रचंड हल्ला केला होता, लोकांच्या मनामध्ये वेदाविषयी अप्रीती निर्माण करण्यामध्ये ज्यांनी प्रयत्न केला होता, या सर्वांचे प्रयत्न मोडून काढून वेदाविषयी पुन्हा श्रद्धा आणि विश्वास निर्माण करण्याचं काम भट्टपादांनी अर्थात कुमारील भट्टांनी केलं होतं. या भट्टाचार्यांविषयी जिनविजय या जैन ग्रंथात बरीच माहिती येते. कुमारील भट्ट हे भगवान षडाननाचे अर्थात कार्तिक स्वामींचे अवतार मानले जातात. एका सनातन ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील यज्ञेश्वर व आईचं नाव चंद्रगुणा असं सांगितलं जातं. सध्याच्या आंध्र व ओरिसा यांच्या सीमेवर किंवा तत्कालीन चोल देशातल्या जयमंगल गावी हा परिवार राहत असे. आचार्यांच्या अगोदर साधारणत 48 वर्ष पूर्वी भट्टाचार्यांचा जन्म सांगितला आहे. आचार्यांना वयाच्या 16व्या वर्षी कुमारील भट्टांची भेट झाली असंही वर्णन केलं जातं. 8 वर्षाणि जन्मकालात् गतानि वै प्रादुर्भवः शंकरस्य ततश्चात अतिवादिनः पश्चात् 15 वर्षे शंकरस्य गते सती भट्टाचार्यकुमारस्य दर्शनं कृतवान् शिवः. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी आचार्यांची आणि भट्टाचार्यांची भेट झाली. आता या भट्टाचार्यांना
जिनानाम अंतकः साक्षात गुरुद्वेष्टा अतिपापवान अशी विशेषणं जैन ग्रंथामध्ये लावलेली आहेत. कारण जैन गुरूंचा पराभव भट्टाचार्यांनी केला आहे आणि त्याविषयी असणारा तो कळत नकळत भाव या शब्दातून व्यक्त झाला आहे. तत्कालीन परिस्थितीत पूर्वमीमांसा शास्त्राच्या विपरीत अशा अर्थ करण्यानं कर्मकांडामध्ये पशुहिंसा शिरली होती आणि त्याविरुद्ध भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांनी सुधारणावादी अशी चळवळ उभारली होती. त्याचाच परिणाम पुढे होऊन वैदिक धर्मानुयायांनी आपल्या कर्मकांडातून पशुहिंसेचा त्याग केला व कळत नकळत सनातन वैदिक धर्मातल्या भागवत धर्माचा प्रचार तिथून सुरू झाला. पुराण काळाच्या गणनेप्रमाणे भगवान बुद्धांचा जन्म हा इसवी पूर्व 1887 वर्षाचा सांगितला जातो आणि भगवान महावीर हे बुद्धांच्या अगोदर 30 वर्षपूर्वी जन्माला आलेत. या उभयतांनी आपल्या काळामध्ये जी सुधारणावादी चळवळ सुरू केली तिला वैदिक धर्मानुयायांनीही पाठिंबा दिला, स्वीकारलं. आता यामुळं या जैन आणि बौद्ध धर्मीयांची पंचायत झाली. आपले अस्तित्व टिकवण्याकरता त्यातल्या काही लोकांनी उघड वेदनिंदा आणि आत्यंतिक अहिंसेचा प्रचार चालवला. याच्या परिणामी सनातन धर्मीय लोकांनी मात्र भागवत आधार करून अयोग्य त्या पद्धतीनं आचारविचाराची योग्य मांडणी केली आणि या अवैदिक असणाऱ्या पंथीयांचे हल्ले परतवले. याच भूमिकेतून भगवान बादरायण व्यासांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली होती, तर जैमिनी महामुनींनी पूर्वमीमांसा सूत्राची रचना करून कर्मकांडालाही पद्धतशीर अशी आचारधर्माची बैठक दिली होती. कुमारिल भट्ट हे पूर्वमीमांसा प्रणीत कर्मकांडाचे अध्वर्यू होते. त्यांनी वैदिक कर्मकांड, यज्ञयाग यामध्ये सहभाग घेतला होता, पुरस्कार केला होता. अहिंसा परमो धर्मा हे तत्व वेदामध्ये न हिंस्यात सर्वभूतानी अशा स्वरूपानं आलं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. जैन किंवा बौद्ध हे काही वेगळं तत्त्वज्ञान मांडत नाही आहेत, असणारं तत्त्व हे नवीन भाषेत सांगतायत एवढंच. वेदग्रंथातील आचारविचारच त्यांनी निरनिराळ्या शब्दात मांडून हे लोक आपल्या वैदिक अनुयायांची दिशाभूल करीत आहेत आणि समाजाची घडी बिघडवत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. यज्ञयागातील पशुहत्या ही आवश्यक नाहीच आहे. जैन बौद्धांची सम्यक दृष्टी, सम्यक आचार व सम्यक ज्ञान हे वैदिक धर्मातल्याच कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाचे पर्यायी शब्द आहेत. उलट हे जैनपंथीय महर्षी कणादांनी सांगितलेलं वैशेषिक तत्त्वज्ञान मानतायत, जो धर्म निरीश्वरवादी आहे. खरं तर परमात्मा हा परम कारुणिक आहे, तो ईश्वरच यज्ञ कर्मद्वारा मानवी इच्छा पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीनं भट्टाचार्यांनी आपला प्रचार त्या काळात सुरू केला. मुळात कुमारिल भट्ट हे लहानपणापासूनच वेदानुरागी होते. आपल्या कुमारावस्थेतच त्यांनी वेदज्ञता आणि विद्वत्ता त्याचबरोबर प्रतिष्ठा प्राप्त केली होती. प्रख्यात बौद्ध नैयायिक धर्मकीर्ती हे त्यांचे जवळचे नातलग. या धर्मकीर्तींनी नालंदाला जाऊन बौद्ध धर्माचं ज्ञान प्राप्त करून बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि बौद्धाचार्य धर्मपाल हे नाव धारण करून ते आपल्या स्वदेशी आले होते. आपल्या स्वदेशात आल्यानंतर, गावी आल्यानंतर त्यांनी कुमारिल भट्टांना आपल्याबरोबर वादविवाद करण्याकरता, शास्त्रार्थ करण्याकरता आव्हान दिलं. यात पराभूतानं विजेत्याचा धर्मसंस्कार स्वीकारावा असं ठरलं. परंतु दुर्दैवानं कुमारिल भट्ट या शास्त्रार्थामध्ये पराजित झाले आणि कुमारिल भट्टांना बौद्ध धर्म स्वीकारावा लागला. ते नालंदाला बौद्ध विहारात आले, धर्मपालाचे शिष्य बनले. तेथे त्यांनी बौद्ध न्यायशास्त्राचं अध्ययन सुरू केलं. एके दिवशी बौद्धाचार्य धर्मपाल कुमारिल आदी शिष्यांच्या समोर वेदनिंदा करायला लागले. हे ऐकल्यानंतर कुमारिल भट्टांना दुःख झालं. त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहायला लागल्या. खाली मान घालून रडणाऱ्या या कुमारिल भट्टांना बौद्ध भिक्षूंनी विचारलं, तुम्ही का रडता? आपले आचार्य अकारण वेदाची निंदा करतायत, त्यामुळे मला त्रास होतो, माझं अंतःकरण दुखावलं गेलं आहे. आता बौद्ध भिक्षूंनी हे सर्व आचार्य धर्मपालाला सांगितलं. धर्मपालाने कुमारिल भट्टांना विचारलं, कशासाठी रडताय? अजूनही तू
वेदविश्वासी प्रच्छन्न असा हिंदू आहेस का? मग बौद्ध श्रमण बनून बौद्ध धर्म स्वीकारून तू काय आम्हाला या ठिकाणी प्रताडित करण्याकरता आला होतास काय? कुमारील भट्टांनी सांगितलं, अकारण तुम्ही वेदाची निंदा करता ते ऐकून मला योग्य वाटत नाही. तेव्हा त्या बौद्धाचार्यांनी सांगितलं, मग माझं हे बोलणं असत्य आहे हे तरी प्रमाणित कर. कुमारील भट्ट व धर्मपाल यांच्यामध्ये शास्त्रार्थाला सुरुवात झाली. वेदार्थाचं सुयोग्य असं प्रतिपादन करीत कुमारील भट्टांनी आचार्य धर्मपालाच्या जटिल असणाऱ्या तर्कजालाला संपवलं. सर्वज्ञ असणाऱ्या ज्ञानी महात्म्याच्या कृपेशिवाय जीव कधी सर्वज्ञ होऊच शकत नाही. तथागत बुद्धानंसुद्धा वैदिक धर्माचं अनुसरण केलं. वेदाचं ज्ञान प्राप्त करून अगोदर स्वतः ते ज्ञानी झाले. कारण त्यांनी सांगितलेले सर्व विचार हे उपनिषदातलेच आहेत. प्राचीन मार्गाची पुनर्स्थापना करणं हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी सांगितलेले आर्य अष्टांग मार्गातील विचारसुद्धा उपनिषदातलेच आहेत. पुढे एकाच वेळी चार्वाक आणि मीमांसक या दोन दगडावर उभं राहत शून्यवाद आणि नैरात्म्यवाद मांडून मात्र त्यांनी स्वतःचा दोष ओढावून घेतला. जैन पंथ, बौद्ध पंथ या सर्वांचं मूळ स्रोत हा वैदिक धर्मात नाही आणि त्यामुळं ज्या वेदातून आणि वैदिक धर्मातून तो स्रोत आहे त्याला नाकारणं म्हणजे आपल्या वडिलांचं अस्तित्वच नाकारण्यासारखं आहे. हे ऐकल्यानंतर बौद्धाचार्य रागावलेत. त्यांनी सांगितलं, तू भगवान तथागताची निंदा करतो आहेस. या पापासाठी तुला प्राणदंड देणं हेच एकमेव प्रायश्चित्त दिसतं आहे असं सांगून त्यांनी इशारा केला. बाकीच्या उत्तेजित भिक्षूंनी कुमारील भट्टांना पकडलं आणि उंच असणाऱ्या ठिकाणाहून खाली फेकून दिलं. भगवत स्मरण करताना योगस्थ असणाऱ्या कुमारील भट्टांनी प्रार्थना केली, जर वेद सत्य आहेत तर माझं जीवन अबाधित राहील. एवढ्या उंचावरून फेकूनही कुमारील भट्ट जिवंत राहिले हे पाहून सर्व भिक्षूंना आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर इतर ब्राह्मण लोकांना मात्र कुमारील भट्टांचा हा विजयच आहे आणि तो आपल्या वैदिक धर्माचा विजय आहे असं वाटल्यामुळे त्यांनी कुमारील भट्टांचा आदरपूर्वक सन्मान केला, जय जयकार केला. कुमारील भट्टांच्या विद्वत्तेपुढे सर्व बौद्ध विद्वान पराभूत झाले. एवढे प्रयत्न करूनही धर्मपालांचा पराभव झाला, परंतु त्यांनी धर्मांतर स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं, माझा पराजय केवळ कुमारील भट्टांच्या विद्वत्तेमुळे आहे, परंतु बौद्ध धर्माविषयी माझी श्रद्धा संपलेली नाही. भगवान बुद्ध, बौद्ध धर्म आणि भिक्षू संघ यांच्याविषयी माझ्या अंतःकरणात तेवढीच अविचल श्रद्धा आहे आणि त्यामुळं माझ्या सत्यवचनाच्या परिपालनाकरता मी तुषाग्नी भक्षण करेल पण धर्मांतरण करणार नाही. आणि त्याप्रमाणे धर्मपालानं तुषाग्नी भक्षण केलं आणि आपला देहत्याग केला अशी कथा येते. कुमारील भट्टांच्या या विजयानं भारतवर्षातल्या वैदिक धर्मावलंबी असणाऱ्या लोकांमध्ये नवचेतना निर्माण झाली. मगध देशाचा राजा आदित्यसेन त्यानं विशेष पुरस्कार करीत गौरवान्वित करीत कुमारील भट्टांना आपले प्रधान पुरोहित, राजपुरोहित म्हणून नेमला आहे. गौड देशातला राजा शशांक नरेंद्रवर्धन जो वैदिक धर्माचा अवलंबक होता त्यानंही कुमारील भट्टांचं अनुयायित्व स्वीकारलं आहे. बौद्धाचार्य धर्मपालाच्या पराजयानंतर कोणीही बौद्धांमधून कुमारील भट्टांबरोबर शास्त्रार्थ करण्याकरता समोर आला नाही. तीर्थंकर भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली, काही सुधारणा केल्या, पण त्यांच्या पुढच्या अनुयायांनी मात्र भगवान महावीरांच्या शिकवणीच्या अगदी विरुद्ध वागायला सुरुवात केली आणि असं आचरण करणाऱ्यामध्ये जैन गुरु कालकाचार्य हा कुमारील भट्टांच्या समकालीन होता. उज्जैनीला याचं स्वतःचं खूप मोठं वर्चस्व होतं. जैन गुरूंजवळ वेदविरोधी असणारी प्रभावी विचारधारा नाही, परंतु तरीसुद्धा त्यांचं मत सर्वांना पटतं. तेव्हा त्यांचा प्रभाव कशात आहे हे त्यांच्या संघात शिरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून भट्टपादांनी मी आजन्म जैन राहीन अशी शपथ घेऊन या महावीरांच्या आजीवक संघामध्ये स्वतः प्रवेश केला, जैन यतीचा द्वेष धारण केला आणि आपल्या तीव्र बुद्धीनं आणि सेवाभावी वृत्तीनं ते या जैन गुरु कालकाचार्यांचे आवडते शिष्य बनले.
वैदिक देवदेवतांचा तिरस्कार, यज्ञयागांचा धिक्कार, वेदनिंदा, वैदिकांची निंदा हेच या जैन गुरूच्या शिकवण्याचं प्रधान अंग होतं. जैन गुरूंना त्यांच्याविषयी तीव्र द्वेष होता. बरं, जारण मारण वशीकरण अशा या तंत्रविद्येमध्ये ते हे प्रवीण होते आणि याच विद्यांच्या जोरावर त्यांनी अनेक राजांवर आपला प्रभाव जमवला होता हे कुमारील भट्टांच्या लक्षात आलं. कुमारील भट्टांनी या जैन गुरूंकडनं ही तंत्रविद्या मिळवली आणि त्यात ते निष्णात झाले. जैन गुरु कालकाचार्य नेहमी वेदनिंदा करीत असत आणि त्यामुळे कुमारील भट्टांच्या अंतःकरणाला नेहमी वेदना होत, डोळ्यातनं अश्रू येत. कालकाचार्यांच्या इतर शिष्यांनी कुमारील भट्टांची ही स्थिती आपल्या गुरूंना सांगितली. एकदा असेच कालकाचार्य अत्यंत अभद्र भाषेमध्ये वेदनिंदा करत होते. वैदिक देवदेवतांची आणि त्यांच्या उपासनांची निंदा करत होते. यावेळेस मात्र भट्टपादांना स्वतःला आवरता आलं नाही. आपल्या डोळ्यातले अश्रू आवरत पटकन उठले, आपल्या खोलीत गेले. या घटनेनं तर त्यांचा विरोध करणाऱ्या इतर जैन शिष्यांना संधी मिळाली. आपल्या गुरूंचे कान भरवले. हा निश्चित छुपा ब्राह्मण आहे. आपल्या जैन पंथाच्या रहस्यांना जाणण्याकरता हा आपल्यामध्ये छद्मवेश धारण करून आला आहे. कालकाचार्यांनी कुमारील भट्टांचा बंदोबस्त करण्याचा विचार केला आणि आपल्याविरुद्ध काहीतरी षडयंत्र रचलं जात आहे हे भट्टपादांच्या लक्षात आलं. जी रहस्य आत्मसात करायची होती ती जैन पंथातली रहस्य त्यांनी आत्मसात केली होती. योग्य संधी पाहून कुमारील भट्ट उज्जैनी राज्याच्या सीमेबाहेर आले. त्या काळात बौद्ध व जैन गुरु हे तंत्रविद्येत, औषधोपचारात आणि जादूटोणा करण्यात प्रवीण होते अशी कीर्ती होती आणि त्या जोरावरच ते आपला प्रभाव त्या काळच्या राजे लोकांवर पाडत असत. उज्जैनीतून बाहेर पडल्यानंतर कुमारील भट्ट वैदिक मताचा प्रसार करण्याकरता स्वतंत्र होते. त्या संधीचा त्यांनी फायदा केला आणि कित्येक राजे लोकांचा आश्रय त्यांनी आपल्या मताकरता मिळवला. परिणामी जैन मताचा प्रभाव उत्तरेतनं कमी झाला. आता पश्चिम भारतामध्ये जैनांचा प्रभाव टिकून होता. कालकाचार्यांचा विशेष प्रभाव त्या विभागात आहे हे लक्षात आलं होतं. द्वारकेचा राजा सुधन्वा याच्या राजसभेमध्ये कुमारील भट्टांनी आचार्य कालकाचार्य याचा अर्थात जैन मतानुयायांचा पराभव केला आणि राजा सुधन्वा वैदिक मतानुयायी बनला अशी कथा आपण पूर्वचरित्रामध्ये पाहिलीच आहे. कुमारील भट्टांनी श्लोकवार्तिक नावाचा मीमांसाशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर तंत्रवार्तिक आणि मानवधर्मसूत्र भाष्य हे ग्रंथ लिहिले. मगधाधीशांचे प्रधान पुरोहित म्हणून त्यांची नेमणूक अगोदरच झाली होती. कुमारील भट्ट वृद्धावस्थेत पोहोचले होते. त्यांच्यापेक्षाही काकणभर श्रेष्ठ असे मुरारी मिश्र आणि प्रभाकर अर्ध्वरी हे त्यांचे शिष्य प्रसिद्ध होते. महिष्मतीचे प्रसिद्ध मंडन मिश्र यांची पत्नी शारदा किंवा सरस्वती ही कुमारील भट्टांची बहीण होती. आपल्याकडनं पूर्वायुष्यामध्ये गुरुद्रोह झाला आहे या विचारानं कुमारील भट्ट व्यथित होते आणि म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त हे एकमेव प्रायश्चित्त गुरुद्रोहाला आहे असा विचार करून तुषाग्नी भक्षण करण्याचा निश्चय आपल्या शिष्यांसमोर व्यक्त केला. तुषाग्नी प्रवेशाचं हे वृत्त मंडन मिश्रांना कळवू नका. त्यांना कळवलं तर ते इथे येतील आणि मग ते मला त्यातनं परावृत्त करतील. उलट माझ्या जाण्यानंतर मी त्यांना माझं उत्तराधिकारी पद दिलं आहे हे त्यांना कळवा. माझ्या पश्चात तुम्ही सर्वजण मंडन मिश्रांचे शिष्य व्हा. तो माझा अत्यंत आवडता असा बुद्धिमान शिष्य आहे. एकानं पुढे होऊन कुमारील भट्टांना विचारलं, गुरुदेव पण हा आग्रह कशासाठी? अरे, गुरुद्रोहाबद्दल शास्त्रानं सांगितलेली ही शिक्षा आहे. पूर्वी बौद्ध संघात आणि त्यानंतर जैनांच्या परंपरेचा अभ्यास करण्याकरता मी त्यांच्याकडनं सर्व शिक्षण घेतलं. हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञातच आहे. हे शिक्षण घेतल्यानंतर पूर्वाश्रमींच्या गुरूंना आव्हान देऊन मी त्यांना पराभूत केलं. हा गुरुद्रोहच नाही काय? या कृत्याचं प्रायश्चित्त खरं तर युवावस्थेत त्या काळीच घ्यायला हवं होतं. परंतु जर तसं केलं असतं तर बौद्ध आणि जैन मतांचा पराभव करून या वैदिक धर्माचा विचार आणि प्रसार मला करता आला नसता.
त्यामुळे आता या वृद्धावस्थेत या तुषाग्नी भक्षणाचा निर्णय मी केला आहे. कुमारील भट्टांच्या या इच्छेनुसार शिष्यांनी तुषाग्नीची तयारी करायला सुरुवात केली. भाताच्या काढलेल्या तुसांचा अर्थात तांदळाच्या वरच्या आवरणाचा ढीग जमवण्यात आला. तुषाग्नी सेवन करणाऱ्यानं या तुसाच्या ढिगावर बसायचं, त्याच्या आजूबाजूनं ह्या संपूर्ण तुसांचा ढीग रचायचा आणि मग खालून अग्नी लावायचा. लाकडी चितेला लावलेल्या अग्नीप्रमाणे हा अग्नी काही धडाडून उठत नाही. हळूहळू हळूहळू करीत हे तुस पेटत जाईल, खालून थेट वरपर्यंत हळूहळू, आणि हे शरीर जळत जाईल. आणि अशा पद्धतीनं हे प्रायश्चित्त घेणं म्हणजे तुषाग्नी सेवन करणं. दुसऱ्या दिवशी नित्यकर्म पूर्ण करून कुमारील भट्टांनी बाहेर येऊन सर्वांना नमस्कार केला आणि तुषाग्नी भक्षणाचा निश्चय करून स्वतः त्या तुसाच्या ढिगाऱ्यावर बसले. त्यांच्या गळ्यापर्यंत तो तुसांचा ढीग रचण्यात आला आणि त्यानंतर चारी बाजूनं अग्नी लावण्यात आला. धूर काढीत तो तुषाग्नी हळूहळू हळूहळू धुमसत जळायला लागला. हे सर्व भयानक दृश्य शिष्य पाहत होते, उपस्थित लोक पाहत होते. भट्टपादांच्या कमरेखालचं शरीर जवळजवळ जळून गेलं होतं. त्याच वेळेस थांबा, असा विचार करू नका असा आवाज आला. भट्टपादांचं लक्ष तिकडं गेलं. तेजपुंज संन्यासी आणि त्यांच्या मागोमाग तसेच अनेक शिष्य आपल्याजवळ येताना त्यांनी पाहिले. त्या संन्याशाला येताना पाहिल्यानंतर भगवान शंकरच आपल्याजवळ येत आहेत असा भास कुमारील भट्टांना झाला. कुमारील भट्टांनी मनोमन त्या ठिकाणी प्रणाम केला. कुठल्याही वेदना कुमारील भट्टांच्या चेहऱ्यावर नव्हत्या. अरे मीमांसका, या तुषाग्नीतनं बाहेर ये. उगाच आपल्या जीवनाचा नाश का करतोस? तू अजूनही सुरक्षित आहेस. तुझ्यावर औषधोपचार करता येतील. माझ्या कमंडलूतल्या या तीर्थानं तुला पूर्ववत आणि करता येईल. या तुषाग्नीतनं बाहेर ये. मी शंकराचार्य आहे. तुझ्याबरोबर मला शास्त्रार्थ करायचा आहे. तेव्हा कुमारील भट्टांनी सांगितलं, आता हे शक्य नाही. खोटं बोलून बौद्ध आणि जैन संघात शिरलो, त्यांची तत्त्व आत्मसात केली, गुरूंशी विवाद करून त्यांना पराभूत केलं, गुरुद्रोह केला. याचं मी आता प्रायश्चित्त घेतो आहे. आचार्य म्हणाले, गुरु आणि शिष्यातलं नातं हे आई आणि मुलासारखं असतं. गुरु हा आईपेक्षाही श्रेष्ठ असतो, कारण तो मोक्ष मिळवून देतो. हे कुमारील भट्टा, तू श्रेष्ठ मीमांसक. तुझं जीवित कार्यच बौद्ध आणि जैन मताच्या उच्चाटनाकरता होतं. तुझ्याकडनं कुठलाही द्रोह घडलेला नसताना ही शिक्षा घेणं काही योग्य नाही, कारण मी जैमिनींच्या पूर्वमीमांसेचा एकांतिक पुरस्कर्ता नाही. मी अद्वैत सिद्धांतावर विश्वास ठेवतो. जीव आणि शिव हे एकच आहे असं मी मानतो, कारण तोच तर सनातन वैदिक धर्माचा गाभा आहे. तेव्हा यातून तुम्ही बाहेर या. माझ्या कमंडलूतलं जल शिंपडून मी हा अग्नी विझवून टाकतो. आचार्यांची अमृतवाणी कानावर पडली. कुमारील भट्ट म्हणाले, माझ्या जीवनाच्या अंतिम क्षणी तुमचं हे बोलणं मला ऐकायला मिळालं, मी धन्य आहे. परंतु जे माझ्याकडनं घडलं त्याबद्दल माझ्या मनामध्ये अपराधीपणाची भावना आहे आणि त्यामुळे मी ही घेत असणारी शिक्षा शास्त्रसंमत आहे. मला आता हे शक्य नाही, कारण मी लोकापवादाला सर्वात जास्त भीतो. कुमारील भट्टांची भेट घेऊन आपण लिहिलेल्या ब्रह्मसूत्र उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीतेच्या भाष्यावर चर्चा करावी. गुणदोषात्मक चर्चा करून कुमारील भट्टांनी त्यावर वार्तिकं लिहावी अशी इच्छा आचार्यांची होती. आपलं हे कार्य अपूर्ण राहणार असं त्यांनी कुमारील भट्टांकडे बोलून दाखवलं. तेव्हा कुमारील भट्टांनी सांगितलं, माझा पट्टशिष्य मंडन मिश्र हा महिष्मती नगरीत राहतो. त्याच्याशी आपण शास्त्रार्थ करा. त्याला जिंकलं की मला जिंकल्यासारखं आहे. आपण मंडन मिश्राशी शास्त्रार्थ करा. त्याला वादात जिंकल्यानंतर त्याच्याकडनं वार्तिकं लिहून घ्या. आचार्य, तुमच्या मुखातून भगवंताचं नाम ऐकत मला मृत्यू यावा असं वाटतं. शेवटच्या क्षणी मी स्वीकारलेलं कार्य पुढे नेण्याकरता योग्य असं व्यक्तित्व मला भेटलं, मला दिसलं, हे माझं भाग्य आहे. तुमच्यासमोर या देहाचा त्याग व्हावा ही माझी इच्छा आहे. आचार्यांनी अत्यंत गंभीरपणानं भगवंताच्या नामाचं उच्चारण करायला सुरुवात केली. तुषाग्नीनं कुमारील भट्टांचा देह जवळजवळ आणि भस्मसात झाला होता. धर्मपरिपालनाकरता एक कट्टर असणारा सनातन वैदिक आपल्या प्राणाचा त्याग करत होता. स्थितप्रज्ञ दशा काय असते याचं दर्शन घडवत होता. शिष्यमंडळी रडत होती. भट्टपादांच्या शिष्यांना हे दृश्य पाहणंसुद्धा असह्य झालं होतं. आचार्यांचे शिष्य अत्यंत शांतपणानं हा सर्व
आणि प्रसंग पाहत होते. अग्नीनं भट्टपादाचार्यांचा संपूर्ण देह स्वीकारला. कुमारील भट्टांचं आत्मचैतन्य त्या ब्रह्मचैतन्यामध्ये परमात्म स्वरूपामध्ये विलीन झालं, कुटस्थ केवलामध्ये जाऊन मिळाला. हस्तामलकाचार्यांना बोलवून आचार्यांनी मंडन मिश्रांबद्दल माहिती मिळवा, आपल्याला तिकडे जायचं आहे अशा पद्धतीनं सांगून कुमारील भट्टांच्या स्मृतींना व त्यांच्या चितेला वंदन करून आचार्य आपल्या शिष्यांसमवेत निघाले. भट्टपादांच्या तुषाग्नी सेवनामुळे आचार्य व्यथित झाले होते. पाखंडी मताचं खंडन करणाऱ्या या महात्म्यानं स्वतःला अशी भयानक शिक्षा केवळ गुरुद्रोहाकरता करवून घ्यावं याचं वैषम्यसुद्धा आचार्यांना वाटत होतं. कुमारील भट्टांच्या सांगण्यानुसार आचार्य शिष्यांना सोबत घेऊन महिष्मती नगरीकडे जायला निघाले. महिष्मती नगरी सिद्धपूरपासून दूर होती. कुमारील भट्टांच्या शिष्यांकडनं मंडन मिश्रांची संपूर्ण माहिती हस्तामलकानं घेतली होती. हस्तामलकानं आचार्यांना हे सांगितलं की हा मंडन मिश्र प्रत्युत्पन्न मतीचा असा आहे. एवढंच नाही तर द्वैतमताचा कट्टर अभिमानी आहे. भट्टपादांचा आवडता शिष्य आहे. मगधेच्या उत्तरेला धर्ममुला नावाची नदी वाहते. तिच्या तीरावर महिष्मती नावाची ही नगरी आहे. हे मंडन मिश्र मूळ काश्मीरचे. त्यांचे वडील हिममित्र हे काश्मीरच्या राजाचे राजपुरोहित होते. मंडन मिश्रांची पत्नी सरस्वती किंवा भारती, जिला प्रत्यक्ष भगवती देवी सरस्वतीचा अवतार मानला जातो, ती शोण नदीच्या किनारी राहणाऱ्या विष्णुशर्मा नावाच्या ब्राह्मणाची मुलगी. विद्वत्तेमध्ये मंडन मिश्रांसारखीच प्रभावी आहे. आचार्यांनी हे सर्व ऐकलं. मनोमन आपल्या व मंडन मिश्रांच्या वादामध्ये शास्त्रार्थामध्ये या सरस्वतीलाच निर्णायक म्हणून बसवावं असा निश्चयही आचार्यांनी केला. मंडन मिश्रांच्या वास्तव्यस्थानाबद्दल काही चरित्रांमध्ये वेगळी माहिती सांगितली जाते. रेवातीरी अर्थात नर्मदा नदीच्या किनारी सध्याचं असणारं जे महेश्वर किंवा जी सहस्रार्जुनाची महिष्मती नावाची नगरी, त्या नगरीतच आणि स्वतः मंडन मिश्र आपल्या पत्नीसह, जिला उभयभारतीसुद्धा म्हणतात, तिच्याबरोबर राहत होते. आजही भगवान शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा वाद ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण व तिथे असणारं दिव्य मंदिर हे दाखवलं जातं. आचार्य शिष्यांसमवेत या महिष्मती नगरीला मंडन मिश्रांकडे यायला निघाले. आचार्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आणि चरित्र उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहू. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.